सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक हृदय चक्रधर संवेदनशील हृदयापासनं सर्व श्रोत्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित संवाद ऊर्जायन एपिसोड 7 मध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सुप्रसिद्ध गायिका छाया वानखेडेजी यांच्या घरी आलेलो आहोत आणि आज 30 नोव्हेंबर 2023ला त्यांचा जन्मदिवस आहे। जन्मदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देऊया। जय भीम छायाजी। तर आज अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे। जन्मदिवस म्हणजे एका आनंदाचा प्रसंग, आनंदाने वावरण्याचा प्रसंग, आपल्या जीवनातील अनेक कला गुणांना साहित्यांना प्रकाशित करण्याचा प्रसंग। छाया वानखेडे यांचं लहानपणापासूनच संगीताची ओढ आहे आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे बुद्धगीत गायले जात असतील, भीमगीत गायले जात असतील किंवा इतर सुगम संगीतामध्ये छाया वानखेडेजी यांना संपूर्ण म्हणजे देशच ओळखतो आहे। आणि त्या ओळखीमध्ये अनेकदा अनेक प्रसंग असे असतात की त्यांचं गायन ऐकावंसं वाटतं। कोणी म्हटलं की बुद्ध संस्कृतीमधील जर लता मंगेशकर असतील तर त्या छाया वानखेडे आहेत आणि खरोखर त्यांचा सुमधुर आवाज, त्यांची वाचा, त्यांचं बोलणं हे पाहून आपल्याला आनंद होतो। भेटूया आपण छायाजी वानखेडे यांना। जय भीम। मॅडम, मी आपल्याला म्हणजे अतिशय साधा आणि सोपा प्रश्न विचारतो, परंतु तो प्रश्न विचारण्यापूर्वी आपल्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा म्हणून हे बुके प्रदान करतो। त्याचप्रमाणे आणि आपल्याला छोटीशी भेट, गझल रजनी ऊर्जा हा माझा कविता संग्रह देत आहे। कारण कदाचित होऊ शकतं की यातील गझला आपल्या आवाजातून येतील तर श्रोत्यांना अतिशय म्हणजे आनंद होईल। तर मॅडम, मी म्हणजे आपल्याला संगीताची सुरुवात झाली, परंतु संगीताची आवड कुणापासून निर्माण झाली, कशी झाली आणि आपला थोडासा जीवन परिचय आणि संगीताबद्दल आपला म्हणजे आस्था काय म्हणतात, आशा कशी निर्माण झाली याबद्दल श्रोत्यांना सांगितलं तर आनंद होईल। संगीताचा प्रवास मी शाळेत असताना पासूनच मी आपली त्या काळी एक हे चालायचं कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये मी 1ली ते 4थी शिकली। तिथे खेळ खूप चालायचे। त्या खेळामध्ये मग डान्स पण असायचा। मला डान्समध्येच माझ्या टीचरनी तयार केलं होतं आणि त्या डान्समुळे मग मी समोर आली। त्यानंतर मला गाण्याची ओढ होतीच, मी गाणं पण म्हणायची। पण नंतर जेव्हा मी 5वीमध्ये स्वस्तिक शाळेमध्ये आली तेव्हा माझ्याकडनं देशभक्ती गीतच जास्त गाऊन घ्यायचे आणि मी माझं फेवरेट गाणं होतं म्हणजे ऐ मेरे वतन के लोगो, नेहमी ती सादर करायची मी। आणि पण म्हणजे कुठल्याही शाळेचा कार्यक्रम असला तर माझं गाणं घ्यायचेच। तेव्हापासूनच मला गाण्याची म्हणजे सुरुवातीपासून ओढ होतीच आणि घरामध्ये मला माहिती नव्हतं की आमच्या घरी कोण गातं, पण माझी आई गायची, माझे वडील गायचे। माझे वडील गातात हे मला नंतर कळलं की जेव्हा मी 7वीला गेली, 7व्या वर्गात असताना एक कॉम्पिटिशन होती, तर तेव्हा माझे वडील मला सांगायला बसले, तेव्हा मला माहिती झालं की माझे वडील गातात सुद्धा आणि त्यांनी मला मधुमागशी माझ्या सख्या परी हे भावगीत शिकवलं होतं। तेव्हा मला कळलं आणि तेव्हापासून माझा हा संगीताचा प्रवास सुरू आहे सर। बरोबर आहे, कारण खरं प्रेरणास्थान तुम्हाला आई वडिलांपासून मिळालं। आई वडिलांपासून आणि मोठी बहीण पण होती, ती रेडिओ ऐकायची, तर रेडिओ कानावरनं जायचं। त्या काळी एकच माध्यम होतं रेडिओ, रेडिओवर गाणी वाजायची आणि लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी, गायक एवढे मला माहिती नव्हते पण लता मंगेशकर हे नाव माझ्या डोक्यात होतं सुरुवातीपासून। तर ऐकायची, ते ऐकून ऐकून थोडा कानावर तो पण प्रभाव
पडला. मॅडम, आणखी एक विचारायचं आहे की तुम्हाला तुमच्या आईवडिलापासून गाण्याची प्रेरणा मिळाली आणि ते अतिशय चांगलं आहे की घरची आई चांगली असेल तर मुलींना किंवा मुलांना चांगले घडवते. आणि एक चांगलं म्हणजे सुप्त शक्ती, सुप्त गुण तुमच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही मग संगीताला कसं विकसित केलं? तुमचा आदर्श कोण होता? आणि म्हणजे संगीताचे म्हणजे खऱ्या अर्थाने धडे आपल्याला कोणापासून मिळाले? मी सर माझ्या आईसोबत दररोज मी विहारात घेऊन यायची माझी आई. आणि मग तिथे मी आपल्या वंदना म्हणायची. माझे पूर्ण सुप्त पाठ होते आपले, ते सुप्त वगैरे म्हणायची. मग तिथेच ध्यानाला बसायची मी. आणि तिथून ते गाता गाता मला एक आमच्या म्हणजे वस्तीतच राहायचे वाघपैंजण म्हणून, त्यांनी माझं गाणं ऐकलं. तेव्हा त्या काळी विद्रोहाचे पाणी पेटले आहे खूप नाटक चालायचं. तर त्या नाटकामध्ये मला त्यांनी एक गाणं म्हणायला संधी दिली. आणि ती होती म्हणजे पाळणा गीत होतं, भीमरावांचा पाळणा. ते यांचं होतं का? इमू नारनवरे सरांचा. तर ते नाटक मग मला, मी छोटी असताना मला घेऊन जायचे. आणि त्या काळी हे आपलं प्रचारासाठी खूप फिरायचे. तर त्यात ते नाटकही राहायचं. आणि त्याच्या आधी एक 10-15 मिनिटाचं असं समरगीत म्हणून होतं. तर त्यात निर्मिनी जना मनात तुझ दिव्य चेतना, हे महान मानवा भीमा तुलाही वंदना, अशी गाणी वगैरे सर्वसाधारण सादर करायचो आम्ही. मग तिथून माझा प्रवास असा सुरू झाला म्हणजे बाहेर येण्याचा. आणि त्यानंतर मग मी माझ्याकडे माझ्या भावाचा एक मित्र आला, तो त्यांनी गाणं ऐकलं माझं, असं आतमध्ये गुणगुणत होती मी. त्यांनी गाणं ऐकलं तर तुम्ही इतनी अच्छी आवाज किसकी है? तर माझ्या भावाने सांगितलं मेरी बहन गा रही है. तर त्यांनी म्हटलं की हिला संगीत शिकवा म्हणे, संगीत सिखाओ बोले तो ये बहुत अच्छी हो जाएगी. तर माझ्याकडे एवढं म्युझिक असं काही असतं शिकायला पाहिजे हे काही माहिती नव्हतं. पण ते नुसतंच गाणं म्हणायचे असं. आणि त्या काळी मी पण म्हणायची, पण मला पण नव्हतं माहिती की शास्त्रीय संगीत असतं बा. त्याच्यानंतर मग मी 8व्या वर्गात जेव्हा 8व्या-9व्या वर्गात आली, आमच्याकडे एक मॅडम आल्या होत्या. त्यांनी सांगितले की इथे शाळा आहे, तर तिथे तुम्ही जा म्हणे आणि ॲडमिशन करा, तिथे तुम्हाला संगीत शिकता येईल. तर तेव्हा असं म्हणजे गुरुजींचं नाव पण त्यावेळेस नव्हतं ऐकलं मी, काकडे गुरुजींचं. मग मी त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली. आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मग माझं तो शास्त्रीय संगीत शिकण्याचा सुरू झालं. चांगलं झालं. आणि गुरुजीचं म्हणजे त्यांनी अनेक शिष्य निर्माण केलेत. त्याच्यामध्ये अनिल खोब्रागडे सर आहेत, सुधीर भगत आहेत, आकांक्षा नगरकर, छाया वानखेडे, आणखी फेमलता पोपटकर, असे अनेक त्यांनी म्हणजे कलाकार निर्माण केले. त्याच्यात आपलं नावसुद्धा अग्रगण्य नाव आहे. म्हणजे एखादी नवीन रचना, एखादा नवीन कार्यक्रम असेल तर गुरुजी आपल्याकडे म्हणजे बोलवायचे तुम्हाला. मला एक आठवतं की एक माझा जे साडा होता, तो त्याच्या आईने त्याला दारू प्यायला 100 रुपये दिले नाहीत. आणि तो झाडून घेतला आणि मेला तो. आणि जेव्हा त्याला काय म्हणतात तिथे वैशाली घाटावर म्हणजे दहन करत होते, त्यावेळेस मला आठवलं होतं बुद्ध वंदना ही धम्म वंदना अत्त दीप भव ही स्वयंप्रेरणा. तर त्यावेळेस माझे मित्र ह्या दामोई होते, ते आले होते. आणि कदाचित आठवत असेल की ते गाणं त्यांनी त्याच वेळेस म्हणजे चाल बसवली आणि तुमच्या आवाजामध्ये गाऊन घेतलं होतं. कारण मला दूरदर्शनला 3 दिवसाची मुदत दिली होती. कारण लांजेवार सरांनी म्हटलं होतं की हृदय चक्रधर हा फक्त प्रेमगीतवाला आहे, बुद्धगीत नाही लिहू शकत. पण मी 3 दिवसामध्ये बुद्ध आणि धम्म वाचला आणि ते गाणं लिहिलं. सरांना फार आवडलं. आणि ते मला वाटतं की प्रॅक्टिस म्हणून तुमच्या आवाजामध्ये ते केलं होतं. हो. कारण की गुरुजी जेव्हा मी त्या शाळेमध्ये गेली तर झालं असं की गुरुजींना कोणीतरी सांगितलं की आपल्या शाळेमध्ये जी मुलगी आहे ती गाणं म्हणते चांगलं. आणि त्या काळी ते शांतिकुमार गजवी म्हणून होते, त्यांनी पण गुरुजींना सांगितलं होतं की
आपली तरफ पड रही आहे, कारण की मी तेव्हा त्यांच्या ग्रुपमध्ये असंच गाणं म्हणायला ते कधी कधी बोलवायचे मला, आणि त्या नाटकामध्ये प्रॅक्टिस व्हायची, तर ते तबला वाजवायचे, तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत माझी प्रॅक्टिस व्हायची. त्यानंतर असं झालं की त्यांनी गुरुजींना सांगितलं असेल, मग गुरुजींनी, मी त्या शाळेत असताना मी क्लासमध्ये होती आपल्या, कारण की तिथे दुसरे शिक्षक शिकवायचे, पोहनीकर सर म्हणून होते, आणि गुरुजींच्या अजून एक स्टुडंट होत्या, त्या शिकवायच्या. तर त्यांच्याकडे मग मी गाणं शिकत होते, तर त्या वर्गामध्ये गुरुजी आले आणि माझं नाव विचारले की हा कौन लड़की गाती है, तर त्यांनी सांगितले की ये लड़की गाती है. मग मी नाव विचारलं गुरुजींनी, मी सांगितलं त्यांना, तर ते मग त्यांनी म्हटलं की मला एक गाणं म्हणून दाखव. तर त्यावेळेस मला पिक्चरचीच गाणी येत होती, प्रायव्हेट असं काही माहिती नव्हतं एवढं. मी गाणं म्हणून दाखवलं त्यांना, सपने सुहाने लड़कपन के मेरे नैनों में डोले बहार बनके. तर मग त्यानंतर गुरुजींनी परत म्हटलं की एखाद गाणं अजून म्हणून दाखव. मग मी गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा, हाफिज खुदा तुम्हारा, हे गाणं म्हटलं. त्याच्यानंतर गुरुजींनी मला म्हटलं की तुम्हारी आवाज बहुत अच्छी है, तुम घर में आया करो. आणि मग मी त्यांच्याकडे गेली. मग मी जसं गुरुगंडाबंधन शिष्य म्हणतात ना, तसं ती विधी केली, आणि त्यानंतर मी त्यांच्याचकडे राहायची. तर त्याच्यामुळे फायदा असा झाला मला की घरी राहून त्यांच्याकडे शिकले. तर माझा फायदा असा झाला की जेव्हा पण गुरुजी गाण्याच्या रचना करायचे, जसं आता तुम्ही म्हटले बुद्धवंदन आहे, धम्मवंदन, मला खूप आवडलं होतं हे गाणं. पण त्यावेळेस मी इतकी तयार नव्हती, म्हणजे मला टीव्हीला वगैरे गायचं असं काही हे नव्हतं, माझी परीक्षा सुरूच होती. तर ते गाणं मग माझ्याकडून म्हणून घेतलं गुरुजींनी, आणि मग मी ते काय, गुरुजी बसवायची चाली आणि मी आधी गायची, मग रेकॉर्ड करायचे, आणि मग जे नवीन गायक जे यायचे, ज्यांना गायचं आहे ते गाणं ते लोक गायचे. आणखी म्हणजे एक साधा प्रश्न विचारायचा आहे की जसं तुमचे आवडते गायक आणि संगीतकार कोण आहेत की ज्यांच्यापासून प्रेरणा मिळते आणि काहीतरी करावं असं वाटतं? मला सर प्रेरणा म्हणून काय, मी सुरुवातीपासनं बाबासाहेबांचं माझ्या याच्यात होतो, आणि आई विहारात घेऊन यायची, तर माझ्यावर तो जास्त पकडा होता. तर मला असं वाटायचं बाबासाहेब एवढे शिकले, कारण की आपणही त्याच कंडिशनमधनं आलो, आणि बाबासाहेबांनी एवढं म्हणजे लोकांसाठी केलं. तर कारण की माझी आई आणि बाबा हे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांनी दीक्षा दिली इथे नागपूरला, त्या दीक्षा समारोहात माझे आई वडील होते. आम्ही त्या काळी इथे लष्करी बाग साईडला राहायचो, तर तिथून माझे आई वडील पायी पायी दीक्षाभूमीला गेले आणि त्यांनी तिथे दीक्षा घेतली. तर ते होतं घरातनंच, तर त्याच्यामुळे मला जास्त त्यांची प्रेरणा होती की ते शिकून किती मोठे झाले, आपणही चांगलं काहीतरी असं करावं की ज्याच्यात आपलं नाव होऊ शकेल. आणि मग म्युझिकमध्ये आल्यानंतर कसं ते ऑलरेडी येत गेलं. आणि गाण्यामध्ये मग मी लता मंगेशकरला खूप फॉलो करते. त्यांची मी हिस्ट्री ऐकली होती एका पुस्तकामध्ये की त्यांच्या गरिबीतून ते निघून त्यांनी किती प्रयत्न केले आणि याच्यात आले. तर ते माझ्यावर जास्त डोक्यात होतं, आणि म्हणून मग मी गाण्यामध्ये आपल्या नुसती गाण्यामध्ये राहून मी गाणंच केलं. नाही, बरोबर आहे, कारण तुम्हाला जे काय म्हणतात त्याला बौद्ध साहित्यातील लता मंगेशकरच म्हणतात म्हणून ओळख आहे. कारण हे प्रत्येकाला, कारण अनेक कार्यक्रम झाले त्या काळी गुरुजींचे कार्यक्रम खूप व्हायचे, आणि त्याच्यात मी बुद्धगीते, भीमगीते, काही फिल्मी गीते असं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंच गुरुजी. तर त्याच्यामुळे ते आणि खरोखर आहे. आणि त्या गीतांना तुम्ही एका विशिष्ट दर्जात दिलं. जे आधीची बुद्धगीतं कशी होती की म्हणजे कव्वालीच्या याच्यावर होती किंवा धांगडधिंगा करणारी होती किंवा जास्त आवाजात, परंतु धाकडे सरांनी, सुरमणी पंडित प्रभाकर धाकडेजींनी सुगम संगीताचा एक त्याला वाज देऊन एक दर्जा मिळवून दिला, आणि त्याच्यातून त्यांनी भारतीय घटनेचा तो शिल्पकार आहे किंवा अनेक होताचं तो दुःखितांचा, येथे समानतेचा, अशा सुंदर रचना. आणि त्यांची जी केमिस्ट्री आहे, रंगराज लांजेवर सर आणि आपले धाकडे सर,
एक जोडलेलंच होतं. म्हणजे वामन धाकडेंच्या आवाजामध्ये भारतीय घटनेचा तो शिल्पकार आहे. आणि हे अतिशय अप्रतिम गीत आहे आणि प्रत्येक म्हणजे कार्यक्रमाचं ते काय म्हणतात त्याला परिस्पर्शच आहे, त्या तो होतोच आणि नाकारता येऊ शकत नाही. तर गुरुजीबद्दल तुम्ही काही सांगाल तर बरं वाटेल. गुरुजींनी सर ज्यांना जे पण त्यांच्याकडे शिकायला यायचे त्यांच्याबद्दल खूप आस्था राहायची गुरुजींना. आणि नेहमी त्यांना असं वाटायचं की माझ्या समाजातले लोक पुढे यावे, त्या दृष्टीने त्यांनी बरेच प्रयत्न केले. काही जणांना फी देता येत नव्हती, त्यांना पण ते असं कधी त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही फीस द्या. त्यांनी आपल्या परीने सगळं प्रयत्न करायचे. तसंच मला पण, कारण की माझ्या वडिलांनी 4 वर्ग मी शास्त्रीय संगीत शिकले आणि त्याच्यानंतर माझे वडील म्हणाले की आता मी पैसे देऊ शकत नाही, कारण की त्यांच्याही मागे व्याप होता बराच. तर गुरुजी म्हणाले की काही हरकत नाही, तू इथेच क्लास घे माझ्या शाळेमध्ये आणि मग तू इकडे तुझं पण गाणं कर. तर मी तिथे क्लास पण घ्यायची. मग सुरुवातीचे जसं प्रारंभिक प्रवेशिका प्रथम आणि मग पुढचे क्लास मी स्वतः करायची. असं त्यांनी म्हणजे खूप छान असं विद्यार्थ्यांना पुढे आणायचे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ते समोर घेऊन आले. जसं आता माझ्या बहिणीची मुलगी आकांक्षा, तिला पण त्यांनीच पुढे आणलं. घरी मी शिकवलं तिला काही वर्ष, त्याच्यानंतर मग मी शिकायची गुरुजींकडे, तर तिला इकडे आणलं. मग मला सारेगमचं जेव्हा ते सुरुवात झाली होती तेव्हा मी सारेगमला प्रयत्न केला. तर गुरुजींनी गाणी म्हणजे रेकॉर्ड कसं करायचं ते वगैरे सगळं सांगितलं. रेडिओच्या परीक्षा पास करून घेतल्या माझ्याकडनं. आणि प्रायव्हेट गाणी मी जास्त शिकली गुरुजींकडनं. प्रायव्हेट गाण्यांचं मला जास्ती आवड आहे सर. मी रेकॉर्डेड म्हणते पण मला प्रायव्हेट गाणी गायला जास्त आवडतात, कारण की त्याच्यात आपलं काहीतरी करता येतं, आपलं अस्तित्व राहतं आणि नवीन काहीतरी करायला आवडतं मला. म्हणजे तेच ते आपण ठीक आहे म्हणतो, पण नवीन काहीतरी शिकायला मिळतं ना. आणि शिकणं हा माझा खूप मोठा गुणधर्म आहे की मला शिकायला खूप आवडतं. कोणी काही म्हटलं असं लहानाच्या तोंडूनही जर मला काही नवीन ऐकायला मिळालं तर मी ऐकते आणि माझा प्रयत्न तोच असतो की मी करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे मॅडम. आणखी एक विचारायचं होतं की गुरुजींनी सर अजून एक गोष्ट, गुरुजींनी मला विदेशात पण घेऊन गेले आणि तिथे सुद्धा बरेच कार्यक्रम. त्यावेळेस श्री माताजी निर्मला देवी यांच्या संस्थेद्वारे ते कार्यक्रम चालायचे. तर तिथे पब्लिक प्रोग्राम व्हायचे. तर त्या पब्लिक प्रोग्राममध्ये सहयोग म्हणून आहे त्यांचा, तर त्याच्यात पब्लिक प्रोग्राममध्ये पण आम्ही फिल्मी गीतं म्हणजे सेमी क्लासिकल गीतं गायचो आणि पूर्ण युरोप मी फिरले. तर जवळपास आम्ही 88 पासनं मी गुरुजींच्या त्या ग्रुपमध्ये विदेशात पण बरेच कार्यक्रम केले. आणि इथे तर खूप व्हायचे कार्यक्रम, अगदी 2-2, 3-3 एका दिवशी राहायचे कार्यक्रम. आणि गुरुजींनी खूप म्हणजे गुरुजींपासून खूप शिकण्यासारखं होतं. त्यांनी म्युझिक तर शिकवलं, पण कसं राहायचं, कसं बोलायचं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्याकडून करवून घेतल्या आणि त्याचा आम्हाला फायदाच झाला आहे. नाही, गुरुजीचे खरोखरच म्हणजे कलावंतांवर उपकार आहेत. त्यांनी आपला आवाज देशाविदेशापर्यंत पोहोचविला. म्हणजे जो आवाज केवळ नागपुरातच होता किंवा आपल्या उत्तर नागपुरात होता, त्या आवाजाला कुठल्या कुठे नेलं. कारण गुरुजी म्हणजे केवळ संगीतकारच नव्हते, तर एक चांगले प्रचारक होते. आणि म्हणजे त्यांच्यामध्ये फार आवड होती. म्हणजे आताच्या संगीतकारासारखे नाहीत की मैं कर लूंगा. ते म्हणजे एखाद्या कवीला जवळ बसवायचे, त्याला समजून घ्यायचे, त्यांची रचना आणि गायकासमोर हे करायचं. मला एक चांगला अनुभव एक आठवतो की जेव्हा प्रभाकर दुपारीचं एक गाणं होतं, ते काय म्हणजे जयभीम नगरामध्ये लालटेन आहे, मग नंतर जळत आहे, लोक जयभीम म्हणत आहे. 3 तासापासून बसले होते. आता ते वाजवत बसतच नव्हते. मला त्यांनी बोलवलं, गुरुजी या म्हणे तुम्ही आणि हे गाणं पहा बरं म्हणे, काहीतरी आहे. ते मुक्तचंदाच होतं, कळलं नाही. जयभीम नगरात लालटेन आहे, अमका आहे, डमका आहे. तर मी 1 तास डोकं खाजवलं, आता निघतो म्हटलं, जमत नाही. पण उठता उठता मी म्हटलं, सरल्या नभात राती झाली पहाट आहे,
जैवीम ज्ञानकिरणे अमुचा प्रकाश आहे. बस त्यांनी बिलकुल हार्मोनियमवर त्याच्या वेळेस एका क्षणात बसवलं आणि आकांक्षा कडनं गाऊन घेतलं. त्यावेळेस एक सरदार होता तबलावाला, तो एक विचारला. म्हणजे असे अनुभव म्हणजे गुरुजीचे आहेत तुमच्या जीवनामध्ये. चालीमध्ये तर सर खूप गुरुजींचा हातखंडाच होता. बरोबर आहे. आणि म्हणजे एक कवीची जी भावना आहे ती त्या गाण्यातनं ते त्या पद्धतीने मांडायचे की कवीचं जे काय म्हणतात भावना त्या गीतातनं व्यक्त व्हायच्या. बरोबर आहे. कारण त्यांना काय म्हणायचं आहे आणि ते गाणं शब्दानुसार त्यांची चाल बसायची आणि खूप सुंदर चाली बसवली. त्यांनी मला म्हणजे गाणं कसं लिहावं हे शिकवलं. म्हणजे एक बंगाली चाल दिली होती गाण्याची, त्याच्यात मी लिहिलं होतं, सरणावरती सरता रमाई बाबासाहेब रडले होते, अंधाराच्या वणव्याने मन युगसूर्याचे भिजले होते. तर अशा कधी म्हणजे चाल द्यायची आणि त्या चालीमध्ये शब्द घालायचं. असं म्हणजे केवळ गायकांवरच नाही तर कवींना सुद्धा घडवण्याचा प्रयत्न केला. तर मला एक प्रश्न विचारायचा होता मॅडम, की आपण बरेचसे अल्बम केलेले आहेत, बरेचसे गीतं कार्यक्रमातून गायले आहेत. तर आपल्याला म्हणजे कोणत्या कोणत्या कवींच्या कविता आवडतात किंवा कोणत्या यांच्या रचना आपण काय म्हणतात त्याला प्रस्तुत केलेल्या आहेत? बाकी सर अशा भरपूर आल्या. सुरुवातीला तर रंगराज लांजेवार सर होते, तर ते गुरुजींकडे यायचे, तर मला माहिती होतं ते गाणी द्यायचे आणि मग तीच गाणी मी गुरुजींना सांगून मग चाली बसवायचे गुरुजी. मग त्याच्यानंतर प्रेमदास मेश्राम ते आले, त्यांनी ते प्रभुप्रीत महानुभाव पंथावरची गाणी केली. तर ती गाणी मग मला माहिती झाली की ते कवी आहेत. त्याच्यानंतर आमचे बाबा मामा, म्हणजे ज्यांना सहयोगात बाबा मामा म्हणतात, साळवे साहेब, HP साळवे, तर त्यांनी ती सहयोगाची गाणी आणली. तर त्या गाण्यामार्फत मग ते कवी आहेत म्हणून मला माहिती झालं. मग त्याच्यानंतर तुमची ओळख झाली सर, तर तुमची ओळख पण या गाण्यामुळेच झाली आणि तुमचं सुंदर अशी भावगीतं मी गायलेली आहेत काही, जसं चालता वाटे वरिया थांबणे जमलेच नाही, एकटे आयुष्य जगता, एकटे आयुष्य जगता, भेटणे जमलेच नाही, चालता वाटे वरिया. हे गाणं मला खूप आवडतं सर. नाही बरोबर आहे. आता हे जे गीत आहे गुरुजींनी बऱ्याच लोकांकडनं गाऊन घेतलं, गायकांकडनं, म्हणजे तुमच्या आवाजात जो गोडवा आहे तो इतरांकडनं, म्हणजे एक कवी म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करत आहोत. कारण नाहीतर तुम्ही म्हणाल की समोर काही बोलतो, तसं नाही. कारण जे आहे, कारण ते दूरदर्शनला ते लिहिलं होतं आणि कदाचित त्या काळामध्ये किरीट नकुम होते, त्यांच्या गाण्याचा मी म्हणजे मराठीमध्ये अनुवाद करत होता आणि काही त्यांची ते गाणी म्हणजे होती, त्याच्यामध्ये तुम्ही हे गायलं होतं, हृदयी सुरुंग आहे दुनिया तुरुंग आहे, किंवा कैफवीत रात्र, कैफवीत रात्र ही त्याचा आत्ताच अल्बम केलेला. तर कैफवीत रात्रवरून मला आठवलं की त्या काळामध्ये तुम्ही हे डॉक्टर अनिल सूर्या चांगले मित्र आहेत आपले, त्यांचं ते गीत होतं प्रणय काय पावसा तुझ्या काय प्रीत दे मला, असं काहीतरी आहे, अमर गीत दे मला, आणि माझं कैफवीत रात्र. ही दोन गीतं म्हणजे भारतातच नव्हे तर विदेशातूनही, अमेरिकेमधून मला फोन आला होता एकांचा की हे फार मी ऐकलेलं आहे आणि चांगलं गाणं आहे, म्हणजे गायलेलं आहे. म्हणजे खरोखर तुमचा आवाज गायकांना मिळणं सुद्धा हे प्रतीक्षेचाच भाग आहे. ते नाही का, वाट बघता वर्ष गेले तू मला भेटू नये, म्हणजे तशा प्रकारे काय म्हणतात त्याला, आनंददायी आवाज. आणि खरोखरच म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कवी आहेत, वेगवेगळ्या कवींसोबत गायलं म्हणजे, किंवा अनिल खोब्रागडे सुद्धा सोबत तुमची गाणं आहे ते आलेलं आहे. आणि आकाशवाणी दूरदर्शनच्या माध्यमातून नेहमी म्हणजे तुमची आठवण म्हणजे प्रसार माध्यमाला येतच असते. तर मॅडम मला एक सांगा की आतापर्यंत तुमचे कोणकोणते अल्बम निघालेत आणि कुठे कुठे कार्यक्रम म्हणजे प्रेझेंट केलेत?
महत्वाचे कार्यक्रम मी सांगू शकते थोडेफार. थोडेफार. बाकी असं तर सर भरपूर कार्यक्रम झाले, म्हणजे जवळपास 2000च्या वरच असतील कार्यक्रम, भरपूर झाले. तर पण काही जी महत्वाची आहे, जसं आता मुंबईला एक बाबासाहेबांचा पुतळा बसवला होता विधान भवनामध्ये. तर त्यावेळेस आम्ही भीमरावांनी देशावरती हे गीत सादर केलं होतं. अनिल खोब्रागडे त्यावेळेस होते आणि मी होती. तर आम्ही मुंबईला जाऊन ते गाणं म्हणजे तिथे लाईव्ह दाखवलं होतं त्यावेळेस. आणि त्या कार्यक्रमात एक, आणि दुसरं म्हणजे इथे नागपूर विधान भवनमध्ये लता मंगेशकरजी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, तेव्हा पण मी गायली होती. आणि सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, त्यावेळेस मला सोलो गाण्याचा इथून आपले अनिल देशमुख आहे त्यांनी मला ती संधी दिली होती की मी ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं सादर केलं होतं. तर असे बरेच कार्यक्रम राहायचे आणि त्यात गायची. मग दीक्षाभूमीचे महत्वाचे कार्यक्रम आपले, त्या कार्यक्रमामध्ये रेग्युलर राहायची. आणि बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आता काही आठवत पण नाही मला. नाही, बरोबर आहे, आठवण कार्यक्रम झाले. नाही, खरोखर आहे, कारण तुमचा जो संगीताचा प्रवास आहे आणि याबद्दल काय म्हणतात त्याला, संगीताव्यतिरिक्त आणखी कुठे कुठे आवड आहे, आपलं कुटुंब आणि कुटुंबाविषयी थोडीशी माहिती दिली तर बरं वाटेल. माझ्या घरी माझी आई आहे, बाबा आधीच गेले, आणि मोठी बहीण आहे, तिला पण गाण्याची फार आवड आहे. माया ताई माझी मोठी बहीण आहे, तिला गाण्याची आवड आहे. माझा भाऊ पण गायचा आधी, पण काही असं मध्ये असं झालं की त्यामुळे त्याचं गाणं सुटलं, मग त्याचं नोकरीत राहिली. माझी बहीण पण टीचरच होती, तर ती पण गायची. त्याच्यामुळे आकांक्षाला गाणं घरातून मिळालं. आकांक्षाला घडवलं तुम्ही. आकांक्षाची मम्मी पण गाणं म्हणायची, मग मी पण म्हणायची, तर त्याच्यामुळे तिला पण घरातूनच गाणं मिळालं. असं होत गेलं. आणि आता नवीन म्हणजे काय, आमच्याकडे आहेत मुलं, पण आता त्यांच्या अभ्यासामुळे तेवढं करू शकत नाही. आवड सगळ्यांनाच आहे घरात, आणि मला फार आवड आहे की सगळ्यांना आनंद देत राहणे. बस माझी ही इच्छा असते की सगळ्यांनी आनंदात राहायला पाहिजे. नाही, बरोबर आहे, ते एक मागे मी प्रयत्न करते. मी समाजकार्यामध्ये पण याच्यासाठी जुळली आहे की कमीत कमी आपल्यामुळे दुसऱ्यांना आनंद मिळावा, आपली काहीतरी मदत व्हावी, या दृष्टीने मी जुळली आहे. तर सम्यक आमचं थिएटर आहे, त्यामध्ये मी त्याच्यासाठी जुळली की कमीत कमी संगीताचं कार्य माझ्या हातून थोडंफार होत असतं. आपण तर करतोच माहिती आहे, पण कमीत कमी ती कार्य आपल्या हातून घडतात. आणखी एक विचारायचं होतं की आपल्याला म्हणजे कोणते कोणते पुरस्कार मिळाले आतापर्यंत? मला एक उत्कृष्ट गायकीचा मिळाला खासदार महोत्सवमध्ये, आणि रमाई पुरस्कार मिळाला ज्याचं हे आहे, आणि हे पण मिळाले संविधान भीम गौरव पुरस्कार. असे बरीच आहे सर. मला सर असं म्हणजे खूप पुढे पुढे मिरवणं खूप आवडत नाही असं फारसं, पण मी माझ्या कामामध्ये असते, मला काम करणं खूप आवडतं. हो, मी खूप दिवसापासून कविता लिहितो. कधी कधी काय तुम्हाला बघितलं तर एक मला आठवलं होतं, संविधानाच्या नभाची ही निळी रे धम्मछाया, भीमराया 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 भीमराया, हे गाणं म्हणजे गायलं आहे गुरुजींनी, आणि मला काय ते चालता वाटेवर ये या चालीवर लिहा म्हणाले. अच्छा. तर मी त्यांना लिहून दिलं होतं ते. आणि कार्यक्रमामध्ये मी गायची, पण मग जेव्हा रेकॉर्ड झालं तेव्हा आकांक्षाने म्हटलं ते गाणं. पण मला आवडतं सर ते गाणं, म्हणजे कारण आपला परिचय फार जुना आहे. फार आधीपासून मी तुमच्या घरी यायचा, गाणी द्यायचे, कधी व्हायचे कधी नव्हते, परंतु ते एक आनंद आहे. आणि तुमच्या वडिलांशी भेटताना फार आनंद व्हायचा. माझे वडील फार प्रेमाने बोलायचे ते. खरोखरच म्हणजे तुमच्याशी कमी माझ्याशी जास्त बोलत होते, आणि ते वैचारिक जास्त होते. म्हणजे त्यांना असं फालतूपणा नव्हता आवडत. ते नेहमी कुठे गेले की त्यांना एक होतं की बुद्ध वरची काही ज्याच्यात
लिहिलेलं असेल असे बरोबर आहे. त्या पुस्तकं नेहमी घेऊन यायचे. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं, त्यांचं एकच काम होतं, ते घरी घेऊन यायचं आणि ते वाचत बसायचं. आणि कोणी भेटलं की त्यांच्याशी बस धम्मचर्चा खूप करायची बरोबर आहे. आणखी सुरुवातीपासून. म्हणजे आपण काही विद्यार्थी निर्माण केले असतील की आपल्या प्रेरणेमुळे तयार झालेले असे काही नवं आली तर बरं होईल. शाळेमध्ये सर माझ्या 1-2 मुलं तयार झाली आहे. ते म्युझिक करतायत आणि घरातून तर आकांक्षा आहेच. मग माझी मावशी आहे एक, म्हणजे आईच्या काकांची मुलगी, ती पण माझ्यामुळे संगीतामध्ये आली. ती पण आता म्युझिक टीचर आहे. आणि माझ्यातर्फे सर जेवढा प्रयत्न होतो कोणाला मदत करण्याचा मी करत असते. मला आवडतं की कोणी म्हणजे खुश राहिलं चांगलं वाटतं, आनंदातच आहोत. शेवटी बुद्धाचं म्हणणंच आहे की सुखकर जीवन जगता आलं पाहिजे. एक म्हणजे काय यावर आठवतं, कुशल कर्म ये करते रहना, यही मार्ग है बुद्ध का जीवन, पाप कर्म से हरदम बचना, यही मार्ग है बुद्ध का जीवन. म्हणजे चांगलं कार्य केलं आणि लोकांना आनंदित ठेवणं आणि स्वतःही आनंदित राहणं. कारण जीवन क्षणभंगूर आहे. आज आपल्याला दिसतं तसं राहत नाही, बदल आहे. आणि ते जेवढं जीवन भेटलं तेवढं चांगलं जगता आलं पाहिजे. म्हणजे फुलती इथे फुलांच्या बागा सुकावया, तुटती तिथे मनाच्या तारा तुटावयाला. आता शेवटी म्हणजे आपण तर म्हणजे रेडिओला गायली होती. हो, ते गायले होते आपण. म्हणजे काय म्हणतात त्याला, एखादं गाणं जर ऐकवाल शेवटी मला हे गाणं ऐकवायचं. फुलती इथे फुलांच्या बागा सुकावयाला, जुळती किती मनाच्या तारा तुटावयाला, फुलती इथे फुलांच्या. वा, छान छान. खरोखर आपली जी मुलाखत आहे म्हणजे सर्व श्रोत्यांना आनंदच देऊन जाणार आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, आनंदी वादळाची मुलाखत. म्हणजे हा संवाद आहे, आपला घरगुती संवाद आहे आणि आपण कौटुंबिक आहोत आणि कौटुंबिक नातं जोपासतील आणि सर्व विश्वाला आनंद देईल अशी आपली मुलाखत आहे. आपण सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्याचप्रमाणे आपण म्हणजे या मुलाखतीद्वारे आपली आठवण हे चिरकाल टिकून राहील आणि खरोखरच श्रोत्यांना आणि काहीतरी शिकायचं असेल तर आपल्यापासून शिकतील अशी सद्भावना मी सांगतो. आणि एवढंच सांगतो की एक आहे, खरोखर तुम्ही म्हटलं त्याचप्रमाणे आहे, जीवनात सुखदुःख असतात, पण सुखदुःखावर मात करून आपल्या आरोग्यावर आपल्या जीवनावर मात करून तुम्ही केलं. जिंकणे झाली कसोटी हारलेल्या पावलांची, आसवांनी अपयशाला भिजविणे जमलेच नाही, चालता वाटेवरी या थांबणे जमलेच नाही, एकटे आयुष्य जगता भेटणे जमलेच नाही. खरोखर आपण म्हणजे पराभवावर विजय करून संगीताचा प्रवास सुखकर केला आणि आपला प्रवास बुद्धाच्या मार्गाने जात आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. बुद्ध समता सांगतो आणि समतेच्या मार्गाने जात आहे. आपला आनंद आपल्याला शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य आणि यापुढे चांगल्या रचना व्हाव्या, आपल्याकडून चांगले उपक्रम व्हावेत याबद्दल मी आपल्याला म्हणजे आणखी एक सांगू शकता का तुम्ही की तुमचं आपण बुद्ध पाठ हा दरवर्षी कार्यक्रम घेता आणि त्या कार्यक्रमामध्ये नवोदित कवी, गायक, संगीतकार, गीतकार आणि समाजातील लोकांना एकत्र जोडता. कारण दुरून लोक इथे बुद्ध पार्कमध्ये आले. यावेळेस तर त्याच्यापेक्षाही मोठा उपक्रम केला, संविधान चौकामध्ये बुद्ध पाठ घेतला आणि खरोखर मी त्या दिवशी घरून पायी आलो होतो तो कार्यक्रम बघण्यासाठी आणि फार आनंद मिळाला. कदाचित यापुढे चांगली गाणे तुम्ही गाल, चांगले कराल आणि नवीन योजना कराल असं करून. एक प्रश्न राहिला होता की तुमचा यापुढे म्हणजे आपल्या अपेक्षा काय आणि कोणते कार्यक्रम घेणार किंवा कोणता नवीन उपक्रम कराल? मला सर असं मी याकडे जास्त वळली नाही की मला खूप नाव करायचं आहे.
मी आपले काम करत आली आहे आणि मला असं वाटतं की जे माझ्या हातून कार्य घडतं ते चांगलं घडतं, जे पण घडतं. कारण की मला असं वाटतंय 10 गाणी म्हणण्यापेक्षा एक गाणं जर चांगलं म्हटलं तर त्याच्यामध्ये जास्त चांगलं आहे, मला आवडतं. कारण की असं आहे. आणि बुद्धगीत, भीमगीत हे तर मी गातेच, फिल्मी गीतं पण गाते आणि आले कार्यक्रम तर मी नक्कीच करेन. पण आता कसं आहे, मी माझ्या शाळेच्या वर्कमुळे किंवा माझ्या तब्येतीमुळे थोडीशी मध्ये झाली होती. आता मी त्याच्यातनं निघाले, परत माझं गाणं सुरूच आहे आणि सुरू राहील. मी गाण्याशिवाय मी जगूच शकत नाही. गाणं हे माझं पहिलं प्रेम आहे. बरोबर आहे, आवाजच ही खरी ओळख आहे. आणि आवाज हा कसा जन्मजात मिळालेला असतो, त्याला मी डेव्हलप केलं. गुरुजींची मला नेहमी साथ राहिली. गुरुजींनी माझ्या त्या करिअरमध्ये खूप पुढे आणलं. त्यांचे पण मी खूप आभार मानते गुरुजींची. मी नेहमीच काय म्हणतात त्याला, गुरुजी नाही आहेत त्याचं दुःख होतं. आणि मला असं वाटायचं सर नेहमी की तुमची एखाद रचना जी बुद्धगीत असेल किंवा भीमगीत असेल ती गुरुजींनी बसवलेली मी गावी. असं गायला मला मिळालं नाही, म्हणजे रेकॉर्ड मध्ये असं तर गाते. जसं आता संविधानाच्या ती गाणी आहे ती म्हणते मी. आणि ती मला असं वाटते तुम्ही मला बघून तुम्ही लिहिलं होतं. कोणतं? संविधानाच्या नभाची ही निळी रे धम्मछाया. भीमराया. मला असं वाटतं, म्हणजे नेहमी असं वाटायचं. हे 100% आणि तुम्हाला हे विनंती केली होती की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होईल संविधान देशात, तर तुम्ही ते गाणं गावं म्हणून. आणि 3 गाणे गायलं होतं सर. तिथे गायलेलं होतं. बरोबर आहे. आणि चांगला कार्यक्रम होता. आणि खरोखरच यापुढे सुद्धा तुम्ही चांगली गीतं गाल, नव कवींना, नवीन गायकांना, नवीन संगीतकारांना प्रेरणा द्याल. आणि ही अपेक्षा ठेवून आपली काय म्हणतात त्याला आजची मुलाखत ही खरोखर काय म्हणतात सौंदर्य गायनाच्या वादळाची मुलाखत होईल एवढं समजून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नंतर बोला. युट्यूब चॅनल तर्फे सर आपल्याला सुद्धा मी शुभेच्छा देते की आपण माझा हा वाढदिवसाचा दिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचा मला एक आनंद दिला तुम्ही. तर मी तुमची मनापासून धन्यवाद. मित्रांनो, सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित केलेल्या एक सौंदर्य आवाजाची मुलाखत या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने आपण लाईक करावं. छाया वानखेडेजी यांचा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने फॉरवर्ड करावा. आणि आपण जर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो की आपण अवश्य सबस्क्राईब करावं. त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी, महत्त्वाचा विचार, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाच्या कल्पना, महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा. आम्ही त्या योजनांचं अवश्य पालन करू. आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद छायाजी. धन्यवाद दामोदरजी. जय भीम, जय भारत, जय संविधान.